बापरे, काय ऊन आहे मरणाचं. नको नको झाली. मी त्या गावात म्हणे नाशिकला कोण बाबा आलेला आहे. लोक काय विश्वास ठेवता. आता चौकातून आले तर बाया म्हणे का दवाखान्याचे, पण मी म्हटलं नुसतं म्हटलं हातपाय दुखू राहिले तर म्हण नाशिकला बाबा येले त्याच्याकडे जाय. काय बाबा बिबा, मला तर ह्या लोकांवर विश्वासच नाही. काय ग ताई, काय करते? काही नाही बाई, बसले. बोल ना. काय म्हणते? खूपच ऊन आहे ग. बाई, ऊन आहे. टेन्शन मध्ये बसले. अगं टेन्शन मध्ये कशाचं, घरात नुसतं दुख 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 दुख. सासू सासऱ्यांना बरं नव्हतं 2 महिने, त्यांना 1.5 लाख रुपये लागले. ते मेडिक्लेम काढलं तर त्याचं अजून काही ते 2-3 हप्ते पण नाही गेले, त्याच्यामध्ये मेडिक्लेम पण लागू नाही पडलं मला. अच्छा, काय डोक्याला ताण मला तुला एक विचारते. बोलायचं होतं. काय? घरामध्ये सारखे भांडण चालले ग. का बरं? मूल बाळ पाहिजे नाही आमच्या सासूबाईला, मला नातवंड पाहिजे नाही, मला नातवंडच पाहिजे नाही. काय करणार ग मी आता, तू सांग बरं. आम्ही दवाखान्यात जातोय, आमचा दवाखान्याचा इलाज होतोय, पण काय माझ्या नवऱ्यात कमी आहे का माझ्यात आहे, मला ते काहीच कळत नाही. डॉक्टर लोक पण चालू आहे आमची ट्रीटमेंट. अगं हे बघ, काय असतं माहिती का, डॉक्टर लोकांचं ते ट्रीटमेंट चालू ठेवणं खूप गरजेचे असते. आपण काय करतो, 1 महिना गेलं का 1 महिना जात नाही, पैशांचे प्रॉब्लेम आले, रेग्युलर केल्याशिवाय कोणत्याच गोष्टी होत नाही. त्याच्यामुळे डॉक्टरांकडे व्यवस्थित दाखवून होईल. मला सोम सकाळी भेटला होता म्हणे सकाळपासून तर सायंकाळपासून माझी सासू ह्या बाईचा ऐक, त्या माणसाचा ऐक, इकडं जा तिकडं जा. दिवसभरात तिचे कान कोणी कोणी भरूनच देतं ग. काय. आणि बाबाकडे जा, बाबाकडे जा, बाबाच बोलती. उठलं बस उठलं बाबाच बोलते माझी सासू. मग तुझं सासू म्हणत माझं लग्न काय बाबासोबत लावून दिले काय? त्या बाबाकडे जा आणि डॉक्टर बस झाले आणि बाबाकडे जाऊन सण पोरं होतील. अगं म्हटलं आत्या, आज ना उद्या होईल, कुठं वय झालेले होईल ना, कशाला टेन्शन घेताय? जाऊ दे. हे बघ, म्हातारा माणूस हे बोलतच असतं, लक्ष नाही द्यायचं. मला पण म्हणत होती म्हणे ती वांजुटी म्हणे, तिला अजून पोरसोर व्हायचा पत्ता नाही. आता काय सांगू त्या सासूला? काय करू मग आता मी? आता मी काय सांगू? टेन्शन नको देऊ तुझ्या नवऱ्याला. हे बघ, नवऱ्याला समजून सांग, दवाखाना करू म्हणा व्यवस्थित, आणि नाही झालं तर बघता पुढं काय करायचं. एवढं काय लोड घ्यायचा? समजून सांग बाई तू आता. हा, मी येते सर दुपारून घरी, नको लोड घेऊ. बरं, किती वेळापर्यंत येणार घरी? येते ना मी दुपारून, येते. मला वेळ भेटला का येते मी. जाय तू आराम कर. हा. अय पांडवा, का कुठं चालला? निघाल्या? कुठं चालला? गाडी घेतली नवीन, माहित नाही झालं तुम्हाला? अगो बाई, मग प्रगतीवर दिसते सगळी गोष्ट. आता रे राजकारणात ते थोडस म्हणलं उतरू. तुझं राजकारण लयच राजकारण डोक्यात भरलेलं आहे ना. एकदा निवडून आलो म्हणजे झालं. तुमच्यासारखे माणसं असले लगेच गुलालच आपलाय ना. अरे पण त्याला कामात का थांबवलं? मी असं म्हणते, आता मला अंजली आली होती माझ्याकडे. घरात काय किटकिट चालली? आमची म्हातारी लय डोकं खाती, लय डोकं खाती. हे बघ, काय करायचं? म्हातारा माणूस आहे पांडवा, तिची पण अपेक्षा आहे म्हातारीची. तर तुमचं म्हणणं मला पटत आहे, हा तिचंही म्हणणं पटतंय, म्हातारीचंही पटत आहे. हा कोणीच मला वाईट सांगत नाही का बो काय झालंय काय नाही. हा आज आम्ही इथं बसलो होतो, इलेक्शनचा विषय चालू होता. हा. म्हटलं भाऊ मला फॉर्म भरायचा आहे. हा म्हणे पांडवा काही नाही, तुला पोर सोर नाही. असे लोक इज्जत पण काढतात. मग वहिनी काय करावं काही समजा ना मला. मग मी तुला सांगते काय, हे बघ, एखादा डॉक्टर डॉक्टर आहे चांगला ना बघावा आपल्या म्हणा. नाशिकला लय चांगले चांगले डॉक्टर आहेत. चांगल्या डॉक्टरला ट्रीटमेंट पूर्ण चालू आहे ना, वेळ. पण आमची treatment चालू पैशांची आहे ना. कमी पडली तर मला सांग, मी पैसे दे. ते तर आहेच. महिन्याच्या महिन्याला ते काय चेकअपला बोलवतात, त्यांच्या काही टेस्ट असतात त्या करून घ्यायच्या, ताण नाही राहत. पण एक तुला चांगल्या डॉक्टरकडे जातोय आम्ही, पण त्यांनी सांगितले थोडं थांबायला, म्हणे बघू होईल हळूहळू. पण म्हातारी काही थांबायला तयार नाही. आणि तिचंही काही चुकन नाही. लोक गावातले एवढे, आपलं गाव कसं आहे माहिती आहे ना, ते तर आहे. रस्त्यानं चाली तरी हा ती पण चाली. हा, पोराचं 5 वर्ष लग्न झालंय असं तसं. ती म्हातारी घरी लोकांचं आली काम का आहे ताण. बोलणं. लोक आपल्याला घर चालवायला येत नाही. तुम्हाला समजून सांगशील वहिनी, माझ्या बायकोला समजून सांगशील, त्या म्हातारीला सांगशील का समजून? सांगते मी समजून तिला. काय करावं काय समजत नाही. डोकं मी पाडते. म्हातारीला समजून सांगते, तू टेन्शन घेऊ नको, तू व्यवस्थित दवाखाना कर. आणि हे चालू आहे ना दवाखाना, 2 चालू आहे. वर्ष 4 वर्ष काय वेळ लागेल तेवढं ते लागू दे. इलेक्शनचं लक्ष द्या थोडस. ते इलेक्शनचं, त्या म्हातारीचे कटकटी, तू सांग, घरातल्या कटकटी असेल तुझ्याकडे इलेक्शन लढणं होणार आहे का? मग आता शेवटी एकदा पडेल इलेक्शन माणूस आज थोडं नाही बोलत. तर 5 वर्षांनी लढता येईल. पण तू जर आज तर ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं ना, तर एकदा वय निघून गेल्यावर पण प्रॉब्लेम होतो रे. या गाडीच्या वेळेस म्हातारी काय बोलली असेल? काय काय ते नवीन गाड्या घेतो, हा गाड्या गोड्या घेऊन मिरवतो, घरात काय आहे का ते पहिना. ती म्हातारी मला रोज काय ना काय कुट 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 टार डोकं जाम झाले. पा एक काम कर, तुम्ही एक करा स्वाती वहिनी, तुम्हीच काहीतरी ते तोडगा काढा त्या म्हातारी. बोलते मी म्हातारी सोबत, म्हातारीला घरी भेटते. चाललोय, गाडी लावतो इथं आणि पायी पायी जावं लागणार आहे मला आता, कारण ही गाडी ना
जात नाही आमच्या त्या बोळातून. अरे देवा, घेतली तर खरी पण गाडी घरी जात पण जाऊ दे, आनंदाची गोष्ट. गाडी घेतली, गाडीचे पेढे बाकी. चल जाऊ का मी? पेढे देईल. हा येऊ का? हा. काय करावं माय, काय पोरलं ते काहीच होत नाही. 5-6 वर्ष वेगळ्यात लग्नाले, काय टेन्शन होणं बी. जगात ते काही चांगलं म्हणतं नाहीत गावात. अंजली, काय इकडे ये बाई. काय काय हो, काय काय हो? मग गावात ती नुसतं नावं ठेवतं सोबई. कशावरून नाव ठेवताय? मग तुला अजून लेकरू बाळवत नाही, काय नाही. कितलं टेन्शन हे राहिलं. 5 वर्ष लग्न लय वेगळ्यात. 5 वर्ष लग्नाला झाले ना, तर मग चाललोय, आपला इलाज चालू आहे काय इलाज चालू शे? दवाखाना. मला नातू पाहिजे. हा, या नाटकी काही सांगा नाही, काही करा ना. मग तुम्ही ना तुमच्या लेकाला सांगा बरं का, दवाखाने वगैरे करायचं. मलाच नका बोलत जा तुम्ही, मला नका टोमणे देत जा. मला लेकरी नाही राहिना का? काय करताय? हो बाई, एवढा पैसा पाणीसारखा 5 वर्षापासून मोडी राही ना तो, तरी कमीच पडणार का? मग एखाद्या वेळेस तू माय बापसले बी सांग ना, तू त्यासले बी करू दे ना खर्च. आतापर्यंत माझे आई वडीलच करताय ना. का? हो. माझ्या आई वडिलाकडनंच आणते, हा? आई वडीलच करू राहिले. मना अंडोर काहीच काही नाही बॉस. हे काय बोलणे तुमचं? हे काय बोलणं माझं ते अंडर म्हणजे? काही करत नाही का? माझा अंडर काही करत नाही का? अहो, शेजार बाजार या बाया असत ना, असे हात बोटदरी नातूल चालवतेस ना, मला एकदम फेल वाटस. बाया मन सांगे बोलतीच सुद्धा नाही. हो आत्या, त्यात माझा काय दोष आहे बरं? सांगा बरं तुम्ही. काय दोष आहे? मग तुम्ही डॉक्टर कडे जा, भगतवानीकडे जा. हा, बाबा लोक काही चांगले नाही. कसं काय चांगलं नाही? म्हणजे तुलेच नाही बाबा पाहिजे, लोकांकडे जायचं. तुलेच नाही पाहिजे का पोरसोत? मग बाबा लोकांकडे जाऊन पोरसोर होता का? हा, मग मला नाही वाटत माय, मग तू काय त्याला धक्का बी लागू देत. काय तुमचं रोज एक नाही की अभ्यास करायचा का नाही? पेपर चालू आहे. अरे सोम, मला गल्ली माणसाच्या बाया नाव ठेवतीस, गावात गोका बाया नाव ठेवतीस. त्याला तुम्ही कशाला सोम सांगताय आणते. आता तुम्ही ते लेकराला? मग त्यांना पेपर शेत असेल तर असू राही ना. मग त्याला दुसरं कारण काय सांगणार ते? तुम्हाला नाव ठेवायचं मग हळूहळू बडबड करायची ना. माझे पेपर चालू आहे मावशी. हावरे बाळा, कळतं आम्हाला. आमचं बोलणं चालू आहे. मग आता बोलायचं बी नाही का भाऊ? तुमचं मग घरात बोलायचं ना. दरवेळेस पाहिलं वाट्यावर बडबड बडबड करत. मग आता वट्टा सोडून द्यायचा का? तुम्ही काय बोलतो सोम? पेपर चालू आहे तेव्हा तरी नीट राहायचं. असं एक तरी दिवस गेला का तुमचे तुझा भांडण? पेपर चालू आहे ना, तो एवढं लोड नको घेऊ, पेपराकडे लक्ष दे. लोड नको घेऊ. तुमच्या भांडणाकडे लक्ष देऊ का पेपराकडे लक्ष देऊ? अरे देवा, मी तुला तेच बोलले ना भाऊ, पेपराकडे लक्ष दे ना दादा. मग तुमचे भांडणं जराशी बंद करा ना. जा तू आता तू जाय बरं पेपर सोमगर, जा. जाय. होय, मी जाऊ तुझी मम्मी तुझी मम्मी रागवी होय. म्हणजे जा भाऊ. मागे पण तुमची बडबड चालू आहे ना इथं. अरे भाऊ, तू जा ना पेपराकडे, ध्यान आमचं तुझ्याकडे मोबाईल नाही शे ना? मोबाईल शे नाही तर तू मोबाईल पाहत राह आणि आमनं नाव सांग का त्याचं भांडणं होतात म्हणून हा. मला अभ्यास व्हायना नाही असं नको जाय सांगू. तू. निघ जाडो. बडबड करू नका असं. पेपर हा. चालू आहे माझं. हे बघा, तुमच्या आवाजामुळे आहे ना आजूबाजूचे बी येऊन जात. मला आवाज असाच राहील. तुला पटस का? काय बोलणं आहे तुमचं मग? बाई? हा, माझं बोलणं असंच राहणार आहे. हा, असंच राहील. आपण इथं वट्ट्यावर राहते आहे. तो ना का वावरात येईल मग त्याला सांगस मी काय? येईल कुठे तर लय जाय, नाही तर मग माहेर पाठवू दे म्हणून येईल. दुसरी पाहिजे मी त्याला. अहो, आमचा दवाखाना चालू आहे. हा. आम्ही दोघं जातोय येतोय. तुम्ही एवढं लोड घेऊ नका. होईल एक नाही दिवस लेकरू. असं काय लगेच आता 5 वर्षामध्ये नाही झालं तर होईल ना. तुला बोलता दमशे हो माय. मग सांगून देते, आमचं दवाखान्याचा वगैरे चालू आहे. तुम्ही नाही का चरचर करू नका. चरचर करू नका म्हणजे तुला बोलायला काही पद्धत छे का नाही? मग काय बोलायला पाहिजे हा? तुम्हाला? मी केव्हा तू ते काही बी बोली राहिनी. अहो, तुम्हाला केव्हा सांगते मी, होईल बुवा, जाणे ना आमचं चाललंय. मी कितला दिन पाशी 5 वर्षापासून मग समजूतदारपणा गिरायलो तरी मी तुमच्या कमी कर राही ना का? तुला काय फरक पडतोय? तुला काय फरक पडतो म्हणजे तुला लागली तू टाकर आले लगेच. तुला काय फरक पडतोय? होईल ना, आज नाही तर उद्या होईल लेकरू. हायशी काढा, होईल का? हायशी काढा तुन मायने तुले. खाल्ले रुपाला पाहिजे ना का? नाही तुन मायने हायशी काढा का सासूल तू ताकर डेरजेटले तू तुम्ही ताकर. ऐकूनच घेते नाही. ऐकून मी तुम्हाला घेते सांगू म्हणजे? राहिले, आज ना उद्या होईल. आमचं चालू आहे तरी तुमचं ते नाटक आहे. तुला तुला पशी मला काहीच फायदा नाही शे. नाही लेकरू पोर, नाही मग काय कामधंदा म्हणणं नाही तुम्हाला? व्यवस्थित, काय म्हणणं नाही मग? कोणतं काही. तू तर सरळ त्याला सांग होत वई ते जा, नाही ते निघा तुम्ही. तुला काय म्हणणे मग? हा तू लय गरम होऊ राहिले, लय ऊन आहे. अय सोम, काय कुठं चाला? तू कुठं चालला? अरे बाबा काय सांगू तू, या उन्हातानाचे लोक. अरे विलेक्शन आहे नाही का, त्याच्याच गप्पा चालू होत्या आमच्या जरा. यावर्षी ना तुझ्या पप्पाला सांग पांडू तात्याची उभं राहणार आहे, हा का? आणि तुम्हाला मतदान द्यायचं. तुम्हाला कायला मतदान द्यायचं? तुमच्या घरात एवढे भांडणं चालू इथं. काय मग काय सांगतो? इथं परीक्षा चालू आहे. तू कुठे हिंडत राहतो? तुमच्या घरात किती भांडणं चालू राहतात रोजच्या रोज.
आईला या म्हातारीचं आणि या बायकोचं जाय रे तू पाहतोच मी यांच्या का माहेर जाय. मी माहेरी का पाहिजे बरं जाऊ मी? दुसरी मग का बरं जाऊ माहेरी? दुसरी पाहिजे काय गरज तुला होत नाही मग काय करू तुले बरं का, लग्न करून मग आलेली प्रत्येक आहे. मला शिनी सुन आणजोटी लग्न हिने करून सुन आलेली आणजोटी आहे, लग्न समजलं का? लग्न करून आलेली आहे मी, घरात नाही घुसली. बाया काय म्हणतेस हिने सुन आणजोटी शिमाय म्हणा ना तुला आता कर म्हणा ना तुला आता कर काय हा? चोपड्यांना ते फक्त येतात चोपडायला. हा चोपडायला लोकं ऐकून चालते का? लोकसले नको बोलू जे खरं शे तेच शे. तू लोकांचं ऐकून हा? चालते का? हा मग मग पोरं बाया अशा बोटदरी नातू चालवतीस ना ते मला डोकायला टेन्शन वस चालवत असेल ते हा. चालवत असेल तेवढं येणं करत बसू मग तू. काय तुला बरं का? कौतुक कर का आम्ही मी काय घरात घुसलेली नाही बरं का, मी आताच सांगू राहिले, लग्न करून आणली. तुले म्हणतच नाही मी घरात दुसरे शासन काय चाललंय काय आता चाललंय? गावात आवाज तेच जातोय पण माहित नाही. तुमच्या लेखात बरोबर असं आहे. मग तू काय बोलते काय चालू आहे तुमचं गावाचं तुम्ही असं करताय म्हणून म्हणतो तुमच्या लेखात मग असं आता आहे. अख्ख्या गावात बॉम्बाटा उठलाय का तुझी माय आणि तुझी बायको काय दांगोडा चाललाय पाय जाऊन पोरसोर होत नाही म्हणे. मग आता तुमच्या हे लहान लेकाला पोर- काही प्रॉब्लेम असेल तर बघा. मग आता आईला सांगू राहिली ना तुमच्या डोक्यावर आल्या. पडली का प्रॉब्लेम मग? म्हणजे काय काय माझा प्रॉब्लेम काढते का मग होतंय काहीतरी मग राहतंय मला काय नाही सांगायचं, इकडे सांगायचं या डबड्याला. ए मायले माय डबडा बोलते का डबडा बोलते का हा, मग काय हे बोलणार? घरात, ओय! तुला काय सांगू काय गरज आहे तिच्याशी भांडण करायचं मग तुम्ही लेकरू पोर काहीच नकोस 5 वर्ष होई घेतणार रे भाऊ तुला लग्न अगं लेकरू पाहिजे म्हणून काय भांडण करून लेकरू आहे का एक सांगू का तुले हं. ऐकशी का मला हा मग गेल दिवसाच माहेर काढीस अगं आई हं. अशा गोष्टीनी लय लांब जातो तो विषय तुला दुसरी तरी आणू लवकर होई जाई कोण देईल पोर कोण देईल अरे आता? माझ्या गावात लोक नाव इकडे चांगल्याला पोरी ठेवतात भेटत नाही मला कोण देईल तू बी काय डोकं मला चालवते? जावं कुठे तर लई जाय त्याला कुठं? कोणत्या बाबाकडे लई जाय नाही तर मग डॉक्टरकडे गी जाय वय बाबाकड हा मला नातू पाहिजे फक्त बस बाबा काय करेल हा सांगे ना तो काहीतरी तू नामा दोष आहे ती नामा दोष आहे औषध पाणी ना हम्म पाहतो बर का हम्म पण आई तू भांडण नको करी जाऊ ग लय बेकार रे मी लई काय तर अजून 2-4 महिना दम काढसो भाऊ हा हा नाही तर नंतर काय दम काढव नाही मग तुम्ही बायको तुला पावसाळी देणे पडी अगं 2-4 महिन्यात पोर होईल का काय नादी लागते त्या बाईच्या या घरामध्ये आता लवकर. काय काय करायचं कवडी काय डाक्टर बरं, करायची? असे किती एवढं तिला डाक्टर चिडून दिले ना सकाळपासून कसं रे? भांडणं तिकडे अख्ख्या गावात गेली ती भांडणं माहिती का बायकोनीच बाजू घे तू मी तिकडे चौकात बसेल होतो आमच्या विलेक्षणाच्या गप्पा चालल्या होत्या मस्त तुला माय म्हणजे काहीच नाही का अहो माय आता आहे ना लय लय आती होते तुमच्या सरकार तुम्ही इकडं काय हो, तुमचं आलं नाटक ते सांगितलं ना ना मग होईल आज ना उद्या होईल माझ्या नवऱ्याचं डोकं नाही कोरायचं. लय जावे घरात लय जावं सांगून देते मी. चला घरामध्ये. जाय घरात आणि मला जेवायला आणा लावतील वय पोरग 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 भाजी भारी होती आज कोरोनाची बाई जेवली का नाही तू हा जेवणू ना बायको ना बैल गया घरात काय तेवढा. तू उठ सुट तुला भांडणच पडेल हे का भांडणच पडेल मग तू विचार का माय तू जेलचे का नाही जेलचे हा मला काय वाटलं आता काय? 12 वाजले मी गावातून आलोय तोवर तुमचं जेवण राहते का तू सकाळीच 9लाच जेवती ना गया गुलू गुलू चावळी घेत नवरा बायकोची काय गुलगुलू नाही तू मागा बोलली ना हा. मी बोललो तिला म्हटलं चल जाऊ नाशिकला बाबाकडे एका नाशिकले काय हाय एक बाबा आहे तुझं मन समाधान होणार आहे टेन्शन घेऊ नको कोणत्या बाबाकडे चालला अहो 1 नंबर बाबा आहे हा. फक्त काय करतोय माहितीये का औषध प्यायला देतोय डोक्यावर गलास ठेवला लगेच पोरग हा 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 कोणता बाबा आहे असा? नाशिकला आहे तुला नाही माहिती का नाही तू गलास काय आणला गलास आणला ऐक ना, तुला तुमचा सांगतो आवाज कसं ऐकला करतो माहितीये का फक्त आहे ना असं आई पहिलं का हा, असं ठेवतो हा. बस 5-6 अशी राहील 5-6 महिन्यात लगे पोरग बापरे हा. तुले मला बोलले 1-2 पोरं म्हणून म्हटलं आता जातो त्याला हिला घेऊन तिकडं जाय मग असं गल्लास ना मुलं होत असले तर होतात लोकांना म्हणून आता हिच लय चालय ना बाबाकडे जाय बाबाकडे जाय गल्लासामध्ये काय देत असेल पण बाबा उईच्याने काहीतरी असेल काहीतरी जादू. उईच्या आडे का बरं चाल राहील जाय ना फक्त अहो आत्या बोलून तर घेऊ दे मला त्यांना. काय बोलून घेऊ दे? गल्लासानं मुलं होतात म्हणून. ओ बाई ग तुम्ही केव्हा आले मला वाटलं बाबा झाले काय म्हणजे बाबाच्या हे चाललंय बाबा गल्लासामध्ये काहीतरी देतात आणि मुलं होतात म्हणे अशी ठेवून. बाई ग हा माझी आई आलं नाही मला. अहो तू सांगी राही ना माली ही माई म्हातारी आहे ना गेली डोक्यातून पोर पाहिजे नातू पाहिजे आता आम्ही दवाखाना करतोय डॉक्टरचं काय बोलणं आहे की थोडस दिवस लागतील पण आता त्याच्यात नाही रिझल्ट येऊ राहिला तर अहो स्वाती वहिनी काय सांगू मला आहे ना डायरेक्ट कसा झालोय मी होतो कसा पाहिलं ना तुम्ही हाटा ह्या दोघींचे रोज कच भांडणं का बरं आणि असं डोकं गेलंय आता रस्त्याला ते एवढं ते
हा. ते पोरग मला बोलायला लागलं काय गावात म्हणे हे करतो आणि ते करतो म्हणे घरी तुझ्या आईचं सुनाचं रोज भांडण आहे म्हणे बायकोचं. सासूबाईला मुलं पाहिजे ना बाई. आता ना या वयात पुरं होणार आहे का? तुम्ही बी काय बोलता? अहो आम्हाला पोरग होत नाही त्याच तिचं म्हणणं आहे. काय बाई काय काय गावचं काय माहिती. अहो, सकू मावशी आता मला वाटलं काय सांगा तुम्ही एवढे मजा की म्हटलं या वयात तुम्हाला पोरं पाहिजे का? नातवंड. मला काय म्हणायचंय तिचं मन समाधान होईल. नाशिकला एक बाबा आहे तो आहे ना फक्त गलास हे बघा आता हा गलास पाण्याला आणला तर तुम्हाला ठेवून दाखवू का? हा. नाही माझ्या घरी ठेवायचो हा. इथे इथं हे बा असं ठेवला असं फिरलं तर लगेच पोरग टोकत गलास ठेवला फिरून उभं राहिलं, पोरग लगेच पोरग. आणि तो मी चालू आहे आता तिला घेऊन. शिकील बिकील आहे का तो? औषध देता माहिती काहीतरी. औषधे आहे जाऊ दे मर्दे शिकेला असो नाही तर नसो मी बी वैतागलो यांच्या भांडणाला. जाऊन जाऊ राहिलं त्या बाई- चाल तू जाऊ द्या अरे हो, जाऊ. बाबा, ऐक ना त्या बाबाकडे जाऊन कोण आलेले ते तुमच्या सांगा. डोक्यात बाबा बरेच प्रतिष्ठित लोक कोणते? चांगले चांगले लोक जायले कोणते नाव नाही माहिती आपल्याला बरेच चांगले मी चांगले काय म्हणते पण बाईच्याच शिकलेले सुसंस्कृत लोक जायले. सगळे शिकले हा. असं कोणी सांगितलं काय ते शिकेल बाबा लोकं लोकांकडे जात आहे म्हणल्यावर पोरं बा. होतात. मी काय म्हणते लेडीजच्या डोक्यावर ठेवताय का पण तू बाबा लेडीजच्याच जेंट्सच्या बी डोक्यावर ठेवत असं नाही नाही काहीतरी. आता लेडीजच्या माणसाला काय पोरं होती? नाही का माणसाला काय पोर होते. कोणी सांगितलं तुम्हाला हे बाबा बिबाचं? तुला कोणी सांगते मनाकडे नको हात करू. तुला कोणी सांगा अहो बाबा असं करत. अहो या आईच चाललंय माझ्या जाय बाबाक घेऊन जाय बाबाक घेऊन. चांगले प्रतिष्ठित लोक जातात तिथं. काय ते प्रतिष्ठित लोक डोक्यावर पडलेला आहे काय तू? आणि तुला बी अक्कल नाही का काय? काय झालं गल्ला मुलं होत आहेत ना मग तू यांचं नको ऐकू चल. रोजचे भांडणं तुमचे रोजचे भांडणं यांचे चल आलो जाऊन आम्ही. हा. मग असंच वाटतं ना आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे ते बस स्टँडवर रेल्वे स्टेशनवर भिकारी लोक पडलेले. काय एखादा बाबा लोक येऊन एखादा मंत्र टाकून एखादा औषध देऊन त्यांना श्रीमंत करत नाही. हा, हा? ही गोष्ट जे पांगळे लोक आहे जे आंधळे आहे त्या लोकांना का बरं एखादा मंत्र किंवा एखादी ऐक. पुडी देऊन त्यांना घे. का बरं ते बाबा लोक नीट करत नाही? हिला सांग हिला सांग या आईला कोणी सांगितलंय बाबा लोकांकडे पोरं होता? ते आहे नाही का चौक हा तर ते बाया बसेल होत्या. हा मग त्या बाया काय म्हणे हा. बहीण तुम्ही उले असा असा बाबाशे म्हणे हा. नाशिकले तरी जाऊ दे म्हणे. मग त्या बायांना सांगायचं ना नवरेच नव्हते करायला बाबानेच पोरं काढून दिले असते तुमच्या सुनायला. नवरे काढले केले म्हणा मग बाबा झाला असतं ना पोरं काढायला. यासनं लग्नाला 5 वर्ष होई घ्या पोऱ्या नाही वेळा अहो, मावशी, सल्ला दिला ते सांगितलं. सायन्स एवढं पुढं गेलेलं आहे आणि काही विषय सायन्सच्या पुढेही नशीब असतं. नशिबाने ठरवलं ना तर 2 वर्षात बी होतं 10 वर्षांनी पण होतं. मग ते काय करू? आणि नाही बी झालं ना तर आपल्याकडे खूप असे अनाथाश्रम आहे बालाश्रम आहे की तिथे 2-2, 3-3 महिन्याचे पोरं हा ना दत्तक दिलेले असतात. आपण ऑप्शन तिथे आहे ना दत्तक घेऊ काय शकतो. तू येरीच डोकं लाईत राहते. रिकामा बाबा बुवाकडे जायचं कशाला बाबा बुवाकडे जायचो लय चांगलं असतात बरं असं झालं करू. तुम्ही आल्या नाही तर आता आम्ही निघून गेलो असतो. जाऊ दे चल चला बाबाकडे नाही बोलू नका आता. घरात घरात चला करा चला. वय जाऊ आणि जरा तू बी जरा शिकेल सवरेल आहे. या बाईच्या नादी लागू नको. तुम्ही जरा सायन्स कडे लक्ष मग द्या. मी सासू नाही का घरात. अहो तुम्ही सासू आहे लोकांचं ना नका ऐकू, लोकांचं काही नाही करू. ऐकायचं. बाबा बुवा हे कुणी कुणाचे नसतात हे खरे नसतात. पैसे घेऊस तरच गोड बोलतात. त्यांची वेळ निघून गेली विषय संपला. चल रे निघ रे. बरं ताई आल्याबद्दल धन्यवाद बरं का. हा बरं का शिकेली. मला एक समजतं जर बाबा बुवांनी जर पोरं झाले असते तर ह्या युगामध्ये कोणताही बाबा नसता बनला आणि पोरांना लग्न करायची गरज नसती पडली. 12 तास ड्युट्या करून संध्याकाळी घरी येऊन मग 2 टाईमचं जेवण भेटतं. ह्या गोष्टी नसत्या घडल्या. बाबा बुवांच्या मंत्रांनी पुड्यांनी ग्लासातल्या औषधांनीच सगळं जग उलटं पालटं झालं असतं. जसं की आजच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं. आणि ही सत्य परिस्थितीवर मांडलेली आजची जी घटना होती का कुठलाही नाशिकचा बाबा असू दे कुठला असू देतो बाबा कुणावर विश्वास ठेवू नका. तर मित्रांनो जे स्वातीताईंनी आज सांगितलंय ही गोष्ट तितकीच खरी आहे. मी पण एक सामान्य कुटुंबातून आहे. बऱ्याच ठिकाणी अशा घटना बघतो आपण ऑब्झर्व करतो. लोकांमध्ये काय चाललंय काय नाही बघतो डोळ्यांनी. तरीसुद्धा आपण हा मूर्खपणा करतो. आणि हा मूर्खपणा का करायला पाहिजे बरं? शिक्षण इतकं पुढं गेलंय विज्ञान इतकं पुढं गेलंय आहे ना आपल्याकडं. त्या सर्व गोष्टींचा उपयोग करा. हे बाबा बंधू बाबांच्या फंद्यात पडू नका. आणि खरंच सायन्स खूप पुढे गेलेलं आहे. नकली नाग नकली होम हवन करून पोरं होत काय होत नाही. नसतं. धन्यवाद.